आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 47। सगळ्यात पहिले आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे एक्सटर्नल परीक्षेची तयारीवर। तर फायनल एक्झाम पेपर 1 होणार आहे हा आपला, त्याच्यावर क्लिक करा। त्यानंतर इथे आपल्याला एकच अटेम्प्ट याच्यातनी मिळणार आहे, तर म्हणजे आपण एकच वेळेस ती परीक्षा आपण सोडवू शकणार आहोत। त्यानंतर इथे स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, तर व्यवस्थित इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये पाहून घ्या। पहिलं तर आहे बघा, व्हेरीफाय युअर मशीन इंटरनेट कनेक्शन। तर मशीनला आपल्याला इंटरनेट कनेक्शन असायला पाहिजे। प्रत्येक प्रश्नाला केअरफुली वाचून सोडवायचं आहे। त्यानंतर एक क्वेश्चन्स आपण एकच वेळेस सोडवू शकतो। त्यानंतर याला रिफ्रेश वगैरे करायचं नाही। तर या सर्व आपल्याला इन्स्ट्रक्शन यामध्ये दिलेले आहे सेशन 47 मध्ये। तर संपूर्ण ते वाचून घ्या। त्यानंतर याच्यातनी प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। ते एक्झाम चालू झालेली आहे। यामध्ये बघा MSCIT फायनल एक्झाम प्रॅक्टिस 1 इथे दिलेला आहे, तर आपल्याला प्रॅक्टिस 1 सोडवायचं आहे आणि ते टेक अ टेस्टवर इथे क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करा। यामध्ये इन्स्ट्रक्शन वगैरे दिलेले आहेत, ते सगळे चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यातनी डिफॉल्ट लँग्वेज दिलेली आहे, तर जे काय लँग्वेज असेल ते लँग्वेज घ्या। लँग्वेज घेतलं त्यानंतर इथे नाव सुद्धा दिसणार आहे, तुमचं युजर नेम, नाव आणि कॅन्डिडेट कोड ते सर्व असणार आहे या ठिकाणी। त्यानंतर इथे राईट क्लिक करा। आता या ठिकाणी राईट क्लिक होत नसेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तर इथे आपल्याला ते ऑडिओ ऐकून घ्यायचं आहे, तर व्यवस्थित ते ऐकून घ्या। अशा प्रकारे तो ऑडिओ ऐकून घ्यायचा आहे। त्यानंतर आय कुड हिअर वर इथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथे राईट क्लिक करायचं आहे आणि याच्यातनी आय एम रेडी टू बिगिन वर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपली परीक्षा सुरू झालेली आहे। तर आपल्याला इथे 60 मिनिटांचा टायमिंग दिलेला आहे, तर 60 मिनिटातच आपल्याला सर्व प्रश्न सोडवायचे आहे। यामध्ये टोटल प्रश्न आपल्याला 50 दिलेला आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क दिलेला आहे। जशी आपल्याला फायनल एक्झाम होत असते त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सेशन 47 मध्ये दिलेला आहे। सेम टू सेम आपल्याला सिमिलर आपल्याला फायनल एक्झाम मध्ये पेपरचं पॅटर्न यामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे। तर अशाच प्रकारचं पेपरचं पॅटर्न त्या ठिकाणी असणार आहे। तर या ठिकाणी पहिला प्रश्न बघा। आता या ठिकाणी लो डिफिकल्टी मध्ये आपल्याला लेवल 1 मध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत, तर यामध्ये ऑब्जेक्टिव्हचे 6 आहे आणि प्रॅक्टिकलचे 14 प्रश्न दिलेले आहे लो डिफिकल्टी मध्ये। त्यानंतर लेवल 2 मध्ये ऑब्जेक्टिव्हचे 6 असणार आहे आणि प्रॅक्टिकलचे 14 प्रश्न असणार आहे आणि लेवल 3 मध्ये ऑब्जेक्टिव्हचे 3 आणि प्रॅक्टिकलचे 7 प्रश्न असणार आहे। तर एकूण आपल्याला 50 प्रश्न यामध्ये विचारलेले आहेत, तर कोणताही प्रश्न तुम्ही सोडवू शकता। सुरुवातीपासून मी ऑब्जेक्टिव्ह पासून सोडवणार आहोत। तर पहिला प्रश्न बघा ऑब्जेक्टिव्हचा, कॉम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला सिस्टीमचे डॅश करणे म्हणत आहे, तर त्याला आपण काय म्हटले जाते, तर बूटिंग करणे म्हटले जाते। तर बूटिंग हा त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये स्क्रीनवरील कोणत्याही भागात ऍक्सेस मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे काय असतो म्हणत आहे, तर सर्वात सोपा मार्ग हा माऊस असते। त्यानंतर सबमिट करा। कीबोर्ड ही काढता येण्यासारखी स्टोरेज उपकरणे आहेत म्हणत आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे, ते आपण काढू शकतो। त्यानंतर पुढीलपैकी कोणती की ही टॉगल की नाही म्हणत आहे, तर टॉगल की कोणती आहे बघा, तर स्क्रोल लॉक आहे, नंबर लॉक आहे आणि कॅप्स लॉक आहे। तर यामधलं वेगळं आहे ते कंट्रोल की आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी हार्ड कॉपी म्हटले जाते म्हणत आहे, तर मॉनिटरच्या स्क्रीनवर एखाद्या प्रतिमेला नेहमी काय म्हटले जाते, सॉफ्ट कॉपी म्हटले जाते, म्हणून हे उत्तर चुकीचं असणार आहे। त्यानंतर सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्हॉलेटाईल असते म्हणत आहे, तर सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्हॉलेटाईल असते म्हणत आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे। त्यानंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपले ऑब्जेक्टिव्हचे 6 प्रश्न सोडवणे झालेले आहे। त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकलचे सोडवायचे आहे, तर प्रॅक्टिकलवर क्लिक करा आणि इथून पहिला प्रश्न इथून स्टार्ट करायचा आहे। यामध्ये पहिला प्रश्न बघा, हार्डवेअर फोल्डर मधून headphone.bmp फाईल होम मधल्या इंडेक्स मध्ये कॉपी करा म्हणत आहे। आता कुठून सांगितलेले आहे, हार्डवेअर फोल्डर मधून म्हणत आहे, तर हार्डवेअर फोल्डर मध्ये जा, हेडफोन बीएमपी या फाईलला सिलेक्शन करायचं आहे। सिलेक्शन करा, राईट क्लिक करा। राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला याच्यातून काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचं आहे। तर इथून तिला कॉपी करून घ्या। कोणत्या ठिकाणी तिला न्यायचं आहे बघा, होम मधल्या इंडेक्स मध्ये। तर एक स्टेप इथून बॅक मध्ये जा, कारण आपण हार्डवेअर फोल्डर मध्ये आहोत। एक स्टेप इथून बॅक मध्ये जा, इथे होम फोल्डर इथे दिलेला आहे, तर होम फोल्डर मध्ये जा आणि त्यानंतर इथे इंडेक्स मध्ये जाऊन आपल्याला त्या फाईलला पेस्ट करायचं आहे, म्हणजे त्या ठिकाणी तिला सोडायचं आहे। तर इथून पेस्ट करा अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन,
तुम्ही आता एक डॉक्युमेंट वाचणार आहात ज्यामध्ये मजकुराची भरपूर पानं आहेत. वाचण्याची जागा कमी असल्यानं अशी डॉक्युमेंट वाचणं अवघड असतं. वाचण्याची कमाल जागा उपलब्ध करून देणारा रीड मोड व्ह्यू तुम्ही कशा प्रकारे बदलून घ्याल म्हणत आहे. तर रीड मोड व्ह्यू बदलून घेण्यासाठी आपल्याला व्ह्यू टॅबवर जायचं आहे आणि ते रीड मोडचा ऑप्शन दिलेला आहे. इथून रीड मोड व्ह्यू वर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये 7 अतिरिक्त स्लाइड तयार करा म्हणत आहे. तर 7 अतिरिक्त स्लाइड तयार करण्यासाठी आपल्याला इथे कोणत्याही स्लाइडचं नाव वगैरे सांगितलेलं नाही, त्यामुळे आपण कोणत्याही 7 स्लाइड याच्यातनी घेतलं तरी चालेल. तर त्यावेळेस बघा कोणत्याही स्लाइडचं नाव न सांगता जर सांगितलं असेल तर आपल्याला या वरच्या ऑप्शनवर जेवढे सांगितले तेवढ्या वेळेस क्लिक करायचं आहे. इथे 7 सांगितले तर 7 घ्या. एक जास्त झालेला आहे बघा 7 आणि पहिली मिळून आपल्या 8 स्लाइड इथे झालेल्या आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या स्प्रेडशीट मध्ये कॉलम ए नंतर एक नवीन कॉलम इन्सर्ट करा म्हणत आहे. तर दिलेल्या स्प्रेडशीट मध्ये कॉलम ए नंतर एक नवीन कॉलम घेण्यासाठी कॉलम बी ला सिलेक्शन करायचं आहे. तर कॉलम बी ला सिलेक्शन करा, सेलच्या ग्रुपमध्ये जा, इथे इन्सर्ट मध्ये जायचं आहे आणि इन्सर्ट शीट इथे कॉलम्स वर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा नवीन एक कॉलम्स इथे इन्सर्ट झालेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, कलर मधल्या अदर फोल्डर मधून ब्लँक फाईल स्टुडंट आयडी असलेल्या फोल्डर मध्ये कॉपी करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. तर कशातून सांगितलेलं आहे, कलर मधल्या अदर मधून म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला कलर फोल्डर मध्ये जायचं आहे, त्यानंतर अदर फोल्डर मध्ये जा, त्यानंतर फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी करून घ्यायचं आहे. आता कॉपी केल्यानंतर कोणत्या ठिकाणी न्यायचं स्टुडंट आयडी ने, तर याच्यातून आपल्याला सुरुवातीला जायचं आहे आणि सुरुवातीच्या खाली फोल्डरच्या खाली इथे कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. वेब फोल्डर मध्ये स्टोअर केलेली रोज जेपीजी फाईल पिंक रोज या नावाने रिनेम करा म्हणत आहे. आता कोणत्या ठिकाणी सांगत आहे, वेब फोल्डर मध्ये म्हणत आहे. तर वेब फोल्डर मध्ये जा, रोज फाईलला सिलेक्शन करा, त्यानंतर रिनेम करण्यासाठी राईट क्लिक करा, राईट क्लिक केल्यानंतर इथे रिनेम वर ऑप्शन्स वर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पिंक रोज जसं नाव सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला त्यामध्ये टाईप करा अशा पद्धतीने. त्यानंतर डॉट जेपीजी द्यायची गरज नाही, तर डॉट जेपीजी देऊ नका, ऑलरेडी त्याला लागूनच येते. बाहेर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, कलर फोल्डर मधून पिंक फाईल कॉपी करा आणि स्टुडंट आयडी असलेल्या फोल्डर मध्ये पेस्ट करा म्हणत आहे. आता कलर फोल्डर मधून म्हणत आहे तर कलर फोल्डर मध्ये जा, पिंक फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि काय करा म्हणते कॉपी, तर या फाईलला कॉपी करायचं आहे. तर इथून कॉपी करून घ्या, कुठे न्यायचं आहे स्टुडंट आयडी असलेल्या फोल्डर मध्ये. तर एक स्टेप इथून बॅक मध्ये जा आणि सुरुवातीच्या फोल्डरच्या खाली इथे कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे त्या फाईलला आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या वर डॉक्युमेंट मधील सर्व युनिक्सला लिनक्स मध्ये रिप्लेस करा म्हणत आहे. तर सर्व डॉक्युमेंट मधील म्हणत आहे, तर त्यासाठी आपल्याला सिलेक्ट मध्ये जायचं आहे, सिलेक्शन ऑल करून घ्या, संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर आपल्याला रिप्लेस करण्यासाठी तर रिप्लेसचा ऑप्शन दिलेला आहे, तर इथे रिप्लेसचा ऑप्शन घ्या. फाइंड आउट मध्ये आपल्याला युनिक्स टाकायचा आहे पहिल्या याच्यात नाही, तर युनिक्सला सिलेक्शन करा आणि त्या जागी जो शब्द रिप्लेस करायचा आहे तो शब्द रिप्लेस विथ मध्ये जायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणतं नाव टाकायचं आहे, लिनक्स. तर यातनी जे नाव सांगितलं असेल ते नाव याच्यामध्ये आपल्याला पेस्ट करा किंवा टाईप केलं तरी चालेल. त्यानंतर रिप्लेस ऑल वर इथे क्लिक करा, त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे, ओके करा आणि या डायलॉग बॉक्सला इथून क्लोज करायचं आहे आणि मग नंतर आपलं उत्तर सेव्ह नेक्स्ट करा. दिलेल्या स्प्रेडशीट मध्ये सेल रेंज D4 ते D11 इंडेंट 2 कॅरेक्टरनं वाढवा म्हणत आहे. आता D4 ते D11 इंडेंट सांगितलेलं आहे, तर D4 पासून तर D11 पर्यंत सिलेक्शन करा. इंडेंट 2 कॅरेक्टरनं वाढवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी इंग्रजी इंडेंटचा ऑप्शन दिलेला आहे. तर किती वेळ सांगितलेला, 2 वेळेस, तर 1 आणि 2 दोन वेळेस क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर बघा, दिलेल्या MS पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन मध्ये सर्वात शेवटी ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा म्हणत आहे. आता सर्वात शेवटी ब्लँक स्लाइड इन्सर्ट करायचं आहे, तर सर्वात शेवटी म्हटलं तर या ठिकाणी क्लिक करा, न्यू स्लाइड मध्ये जा आणि त्यातून आपल्याला एक ब्लँक स्लाइड घ्यायची आहे इथून अशा प्रकारे आणि त्यानंतर आपल्याला सेव्ह नेक्स्ट करा. नेक्स्ट क्वेश्चन, 21-22 या व्हॅल्यूज पासून सुरुवात होणारी सिरीज आपल्याला A15 ते A30 या सेल रेंज मध्ये ऑटोमॅटिकली फिल करा म्हणत आहे. तर आपल्याला कुठे काढायचं आहे, A15 मध्ये सांगितलेलं आहे, तर कॉलमचा A घ्या आणि रोचा इकडून 15 घ्यायचा आहे. A15 मध्ये क्लिक करा, त्यामध्ये बघा आपल्याला 21 टाका
एंटर करा आणि त्याच्या खाली आपल्याला 22 टाईप करायचं आहे. तर अशा प्रकारे टाईप करा. त्यानंतर ऑटोमॅटिक त्याला फिल करण्यासाठी या दोन्ही व्हॅल्यूला सिलेक्शन करून घ्या आणि A30 पर्यंत त्याला ओढत न्यायचं आहे. तरी ते क्लिक करून खाली करून आपल्याला ओढत न्यायचं आहे A30 पर्यंत आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या डॉक्युमेंट मधील दिस समरी हेल्प यू चाइल्ड पासून सुरू होणाऱ्या पॅराग्राफची फॉन्ट साईज 16 पॉईंट करा म्हणत आहे. तर ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणाला सिलेक्शन करायचं आहे. तर दिस समर हेल्प यू चाइल्ड पासून म्हणत आहे. तर दिस समर हेल्प यू चाइल्ड पासून सिलेक्शन करून घ्या. संपूर्ण सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि फॉन्ट साईज किती करा 16 पॉईंट करायचे आहे. तर फॉन्ट साईज मध्ये जा आणि ज्यातून आपल्याला 16 पॉईंट सांगितले आहे तर 16 करा आणि त्यानंतर 7 नेक्स्ट करा. पुढचा प्रश्न. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये दुसऱ्या स्लाइड वरील इमेजेस डिलीट करा म्हणत आहे. आता दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये आपल्या दुसऱ्या स्लाइडवर जेवढ्या काही इमेजेस दिलेले आहेत ते सर्व आपल्याला डिलीट करायचं आहे. तर दुसऱ्या स्लाइडवर जा, चित्राला सिलेक्शन करा आणि तुम्ही डिलीट करा. त्यानंतर यामध्ये जेवढे चित्र असेल सिलेक्शन करा आणि डिलीटच्या बटनानं डिलीट करायचं आहे अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंट मधील तिसऱ्या वाक्याचा फॉन्ट इफेक्ट बदलून सुपरस्क्रिप्ट करा म्हणत आहे. आता कोणत्या वाक्याचं सांगितलेलं आहे? तिसऱ्या वाक्याचा. तर तिसऱ्याच वाक्याला सिलेक्शन करायचं आहे. फॉन्ट इफेक्ट कोणता करायचा? सुपरस्क्रिप्ट. तर सुपरस्क्रिप्टचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. पाहू शकता सुपरस्क्रिप्ट फॉन्टच्या ग्रुपमध्ये दिलेला आहे. तर इथे सुपरस्क्रिप्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारे आपलं लेवल 1 कंप्लीट झालेला आहे सोडवून. त्यानंतर आपल्याला लेवल 2 सोडवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला मीडियम डिफिकल्टी प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर सगळ्यात सुरुवातीला आपण ऑब्जेक्टिव्ह सोडवणार आहोत. तर पहिला प्रश्न. नोटबुक कॉम्प्युटरचे लॅपटॉप कॉम्प्युटर हे आणखी एक नाव आहे म्हणत आहे. तर बरोबर आहे. त्यानंतर सबमिट करा. डॅश डॅश ही रिम्युअल स्टोरेज उपकरणे असून त्यांचा उपयोग प्रचंड मोठी माहिती साठवण्यासाठी केला जातो म्हणत आहे. तर याला आपण हार्ड डिस्क पॅक्स म्हटले जाते. त्यानंतर सबमिट करा. डॅश डॅश हा प्रोटोकॉलचा प्रकार आहे म्हणत आहे. तर प्रोटोकॉलचा प्रकार हा TCP/IP आहे. त्यानंतर सबमिट करा. माऊस व ट्रॅकबॉल याची कार्य वेगवेगळी आहे म्हणत आहे. तर माऊस व ट्रॅकबॉलची कार्य वेगवेगळी आहे म्हणत आहे. तर बरोबर आहे. सॉरी चूक आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. टच सरफेस हे एक पॉइंटिंग उपकरण आहे म्हणत आहे. तर बरोबर आहे. त्यानंतर सबमिट करा. ओरिजिनल किंवा मूळ फाईल खराब झाल्यास किंवा हरवल्यास बॅकअप प्रोग्राम वापरण्यासाठी फाईलच्या प्रती उपलब्ध करून देतात म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर सबमिट करा. अशा प्रकारे आपलं लेवल 2 मधलं ऑब्जेक्टिव्ह सुद्धा झालेलं आहे. आता आपल्याला लेवल 2 मधलं प्रॅक्टिकल सोडवायचं आहे. तर लेवल 2 मध्ये या आणि प्रॅक्टिकलचा पहिला प्रश्न लावायचा या ठिकाणी. तर याच्यामध्ये बघा आपल्याला पहिला प्रश्न. दिलेल्या स्प्रेडशीट फाईल मध्ये चार्ट 1 शीट ओपन करा आणि स्टाईल 12 ही चार्ट स्टाईल अप्लाय करा म्हणत आहे. तर आपल्याला चार्ट 1 ला ओपन करा म्हणत आहे. तर चार्ट 1 ला ओपन करा. त्यानंतर चार्टला सिलेक्शन करायचं आहे आणि स्टाईल नंबर किती द्यायचा आहे? 12. तर याच्यातनी स्टाईल नंबर पाहू शकता तुम्ही. इथून मोरवर जायचं आहे आणि याच्यातनी आपल्याला 12 नंबरची स्टाईल याच्यातनी द्यायची आहे. या ठिकाणी दिलेली आहे. तर इथून 12 नंबरची स्टाईल घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर 7 नेक्स्ट करायचं आहे. पुढचा प्रश्न. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये करंट स्लाइड साठी पुश नावाचं ट्रान्झिशन आणि फ्रॉम लेफ्ट व्हेरिएशन इफेक्ट सेट करा म्हणत आहे. तर पुश नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे आपल्याला. करंट स्लाइडसाठी सांगत आहे. तर पहिल्या स्लाइडला सिलेक्शन करा. ट्रान्झिशन मध्ये जा आणि त्यातून पुश नावाचं ट्रान्झिशन घ्या आणि पुश नावाचं ट्रान्झिशन घेतल्यानंतर आपल्याला इफेक्ट कोणता द्यायचा आहे? इफेक्टच्या ऑप्शन मध्ये जा आणि फ्रॉम लेफ्ट हा इफेक्ट इथून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या डॉक्युमेंट मधील टेक्स्ट 2 कॉलम मध्ये स्प्लिट करा म्हणत आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंट मधील टेक्स्ट आपल्याला किती कॉलम मध्ये स्प्लिट करायचं आहे? 2. तर इथे सुरुवातीला क्लिक करा. Ctrl+N ऑल सिलेक्शन करून घ्यायचं आहे. 2 कॉलम मध्ये स्प्लिट करण्यासाठी लेआउट मध्ये जा. लेआउट मध्ये गेल्यानंतर इथे पेज सेटअपच्या ग्रुप मध्ये जाऊन आपल्याला इथे कॉलम्स दिलेले आहेत. तर इथून कॉलम्स घ्या आणि त्यातनी आपल्याला किती निवडायचं आहे? 2. तर 2 कॉलम्स घ्यायचा इथून अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर 7 नेक्स्ट करा. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये 2 ब्लँक स्लाइड ऍड करा आणि सर्व स्लाइडला चेकबोर्ड स्लाइड ट्रान्झिशन आणि फ्रॉम टॉप व्हेरिएशन इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे. तर सर्व स्लाइडला सांगत आहे. त्या अगोदर आपल्याला 2 ब्लँक स्लाइड घ्या म्हणत आहे. तर न्यू स्लाइड मध्ये जा आणि त्यातून 2 आपल्याला ब्लँक स्लाइड इथून अशा प्रकारे इन्सर्ट करायचे आहे. सर्व स्लाइडला आपल्याला चेकबोर्ड स्लाइड ट्रान्झिशन द्यायचं आहे. तर ट्रान्झिशन मध्ये जा. त्यानंतर इथे मोरवर जायचं आहे. मोरवर गेल्यानंतर याच्यातून चेकबोर्ड नावाचं ट्रान्झिशन इथून घ्यायचं आहे. तर चेकबोर्ड नावाचं ट्रान्झिशन घेतलं
इफेक्ट कोणता सांगितलेला आहे? फ्रॉम टॉप. तर इफेक्ट मध्ये जाऊन याच्यातून आपल्याला फ्रॉम टॉप हा इफेक्ट घ्या. त्यानंतर अप्लाय टू ऑल ओव्हर इथे क्लिक करायचं आहे आणि नंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करा. हार्डवेअर फोल्डर मधून मॉनिटर पीपीटीएक्स फाईल हार्डवेअर मधल्या एरियामध्ये मूव्ह करा म्हणत आहे. मूव्ह म्हणजेच काय असते बघा, तर कट करायचा ऑप्शन इथे वापरायचा आहे. आता हार्डवेअर फोल्डर मधून म्हणत आहे तर हार्डवेअर फोल्डर मध्ये जा, मॉनिटर फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे, राईट क्लिक करा. त्यानंतर याच्यातून तिला काय करायचं आहे? कट करायचं आहे. तर इथून कट करून घ्या. कट केल्यानंतर आपल्याला कोणत्या ठिकाणी मूव्ह करायचं आहे? हार्डवेअर मधल्या एरियामध्ये. तर एरियामध्ये जा. ऑलरेडी आपण हार्डवेअर मध्येच होतो, त्यामध्ये एरियामध्ये आलेला आहो आपण आणि इथे कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या स्प्रेडशीट मध्ये लिजंड एलिमेंट चार्टच्या बॉटमला दाखवा म्हणत आहे. तर लिजंड एलिमेंट आपल्याला चार्टच्या बॉटमला दाखवण्यासाठी पहिले चार्टला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर डिझाईन मध्ये जा. त्यानंतर आपल्याला ऍड चार्ट एलिमेंट मध्ये जायचं आहे आणि याच्यातून लिजंड आपल्याला निवडायचं आहे. तर लिजंडवर क्लिक करा आणि कुठं सांगितलेलं आहे? बॉटमला. तर याच्यातून आपल्याला बॉटम निवडा आणि नंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, कॉलम बी पर्टिक्युलर हा Z2A म्हणजे हायेस्ट टू लोएस्ट ऑर्डर मधून एक्स मध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा म्हणत आहे. तर आपल्याला कुठून सांगितलेलं आहे? कॉलम बी म्हणत आहे. तर कॉलम बी ला संपूर्ण सिलेक्शन करायचं नाही, जिथून चालू होते पर्टिक्युलर तिथूनच आपल्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. तर नोटबुक पासून तर प्रिंटिंग पेपर्स पर्यंत सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर सॉर्ट अँड फिल्टर मध्ये जायचं आहे आणि त्यातला Z2A हा सॉर्ट अँड फिल्टर याच्यातून निवडायचा अशा प्रकारे. त्यानंतर सॉर्ट बटन क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, सिटी फोल्डर मधून कलर मधल्या अदर मध्ये मुंबई पीपीटीएक्स फाईल मूव्ह करा म्हणत आहे. आता कोणत्या ठिकाणून सांगत आहे? सिटी फोल्डर मधून म्हणत आहे. तर सिटी फोल्डर मध्ये जा, मुंबई फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि त्यातून तिला कट करून घ्यायचं आहे. तर मूव्ह करण्यासाठी यातून आपल्याला कट करून घ्या. कट करून घेतलं, आता कुठे न्यायचं आहे? कलर मधल्या अदर मध्ये. एक स्टेप इथून बॅक मध्ये जा, इथे कलर मध्ये जायचं आहे, त्यानंतर इथे अदर मध्ये जा आणि ते कुठेही राईट क्लिक करून त्या फाईलला पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न, दिलेल्या स्प्रेडशीट मध्ये कॉलम चार्टला बार चार्ट मध्ये बदला, क्लस्टर्ड बार चार्ट मधील कोणतीही स्टाईल अप्लाय करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला विचारलेलं आहे. तर यामध्ये बघा आपल्याला चार्ट 1 वर जायचं आहे. त्यानंतर इथे चार्टला सिलेक्शन करा. सिलेक्शन केलं त्यानंतर चेंज चार्ट टाईप वर जायचं आहे आणि यामध्ये कशाला सांगितलं? क्लस्टर आपल्याला बार चार्टला बार मध्ये बदला म्हणत आहे. तर क्लस्टर कॉलम चार्ट इथे दिलेला आहे, त्याला आपल्याला बार चार्ट मध्ये चेंज करण्यासाठी याच्यातून आपल्याला बार चार्ट वर क्लिक करा आणि यातून कोणतंही घेतलं तरी चालेल आणि त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंट मधून संपूर्ण टेबल काढून टाका म्हणत आहे. तर संपूर्ण टेबल हा आपल्याला काय करायचं आहे? काढून टाकायचा आहे. तर संपूर्ण टेबलला सिलेक्शन करण्यासाठी इथे 4 एरोवर इथे क्लिक करा अशा प्रकारे. संपूर्ण टेबल सिलेक्शन झाला. त्यानंतर लेआउट मध्ये जायचं आहे. लेआउट मध्ये गेल्यानंतर डिलीटच्या ऑप्शन्स मध्ये जा आणि डिलीट टेबलवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर संपूर्ण टेबल डिलीट झाला आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या डॉक्युमेंट मधून कोणताही एक टेबल मधला कॉलम काढून टाका म्हणत आहे. तर बघा इथे एक टेबल आहे, त्यामधला कोणताही एखादा कॉलम्स काढण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा एरो इथे येऊ द्यायचा आहे आणि क्लिक करा. संपूर्ण ते कॉलम सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर लेआउट मध्ये जा. लेआउट मध्ये गेल्यानंतर इथे डिलीट मध्ये जा आणि डिलीट कॉलम्स वर इथे क्लिक करायचं आहे. तर बघा आपला कॉलम्स डिलीट झालेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करा. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये 2 ब्लँक स्लाइड इन्सर्ट ऍड करा म्हणत आहे किंवा इन्सर्ट करा. त्यानंतर दुसऱ्या नंबरच्या स्लाइडला फेड नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे आणि त्याचा इफेक्ट स्मूथली अप्लाय करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. तर 2 ब्लँक स्लाइड घेण्यासाठी आपल्याला न्यू स्लाइड मध्ये जा आणि त्यातून आपल्याला 2 ब्लँक स्लाइड घ्यायचे आहे. एक परत त्यामध्ये जाऊन आपल्याला दुसरी ब्लँक स्लाइड घ्यायची आहे. तर 2 ब्लँक स्लाइड घेतल्यानंतर आपल्याला दुसऱ्या स्लाइडला काय सांगितलेलं आहे? फेड नावाचं ट्रान्झिशन सांगितलेलं आहे. तर दुसऱ्या स्लाइड वर जायचं आहे, ट्रान्झिशन वर जा आणि त्यातून फेड नावाचं ट्रान्झिशन इथून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे फेड नावाचं ट्रान्झिशन घ्या. त्यानंतर इफेक्ट ऑप्शन मध्ये जाऊन याच्यातून स्मूथली इफेक्ट घ्यायचा आहे. आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये 4 ब्लँक स्लाइड ऍड करा आणि सर्व स्लाइडला अनकव्हर ट्रान्झिशन आणि फ्रॉम टॉप व्हेरिएशन इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे.
तर 4 ब्लँक नावाच्या स्लाइड ऍड करायच्या आहेत. तर ब्लँक स्लाइड घेण्यासाठी आपल्याला न्यू स्लाइड वर जा आणि ज्यातून आपल्याला 4 ब्लँक स्लाइड अशा प्रकारे इन्सर्ट करायचे आहे. 4 ब्लँक स्लाइड घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला सर्व स्लाइडला अनकर्व नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे. तर ट्रान्झिशन मध्ये जा. ट्रान्झिशन मध्ये गेल्यानंतर इथे मोर मध्ये जायचं आहे आणि ज्यातून अनकर्व नावाचं ट्रान्झिशन घ्या आणि इफेक्ट मध्ये जाऊन आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर इफेक्ट कोणता सांगितलेला आहे, फ्रॉम टॉप. तर याच्यातून आपल्याला फ्रॉम टॉप हा इफेक्ट द्या आणि सर्व स्लाइडला सांगितलेलं आहे म्हणून याच्यातून आपल्याला अप्लाय टू ऑल बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करा. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या डॉक्युमेंट मधील टेक्स्ट 2 कॉलम मध्ये स्प्लिट करा म्हणत आहे. आता जे MS वर्ड मध्ये जे डॉक्युमेंट दिलेलं आहे ते आपल्याला 2 कॉलम मध्ये स्प्लिट करा म्हणत आहे. तर कुठे एक सिंगल क्लिक करा. Ctrl+A न ऑल सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सिलेक्शन केलं त्यानंतर 2 कॉलम मध्ये घेण्यासाठी लेआउट मध्ये जा. त्यानंतर पेज सेटअपच्या ग्रुप मध्ये इथे कॉलम्स मध्ये जायचं आहे. कॉलम्स मध्ये जा आणि याच्यातून आपल्याला स्प्लिट करायचं आहे. किती कॉलम मध्ये? 2 कॉलम मध्ये. तर याच्यातून 2 वर क्लिक करा. तर पाहू शकता तुम्ही 2 कॉलम मध्ये आपलं डॉक्युमेंट आलेलं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 सुद्धा कंप्लीट सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं 3 नंबरचं लेवल सोडवायचं आहे. यामध्ये पहिले ऑब्जेक्टिव्हचे 3 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, अमेझॉन कोड विस्पर मध्ये कोड सजेशन मधील सिक्युरिटीची खात्री करण्यासाठी कोणती AI चलित क्षमता वापरली जाते म्हणत आहे. तर त्याला आपण काय म्हटले जाते? तर त्याला ऑटोमेटेड कोड फॉर्मॅटिंग म्हटले जाते. तर त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर सबमिट करायचं आहे. डायडास या नेटवर्क सिस्टीम्स एखाद्या नेटवर्कवरील सर्व कॉम्प्युटर्स आणि इतर डिव्हाइसेसवर नियंत्रण ठेवतात म्हणत आहे. तर डिव्हाइसवर नियंत्रण ठेवण्यासाठी तर त्याला आपण NOS म्हटले जाते, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम. त्यानंतर सबमिट करा. डायडास कडून कम्युनिकेशन व कॉम्प्युटर सिस्टीम बदलण्याची अपेक्षा असते म्हणत आहे. तर त्याला आपण वायरलेस क्रांती म्हटले जाते. त्यानंतर सबमिट करा. नंतर आपल्याला शेवटचं प्रॅक्टिकल सोडवायचं आहे 7. तर पहिला प्रश्न लावायचा आहे. यामध्ये बघा, तुम्ही MS वर्ड वापरून तुमचा रिझ्युमे तयार केला आहे. आता तुम्हाला तुमचा फोटो पिक्चर कंट्रोल मध्ये समाविष्ट करायचा आहे. दिलेल्या डॉक्युमेंटच्या सुरुवातीला तुम्ही पिक्चर कंट्रोल कशा प्रकारे समाविष्ट करा म्हणत आहे. तर या ठिकाणी क्लिक करा सुरुवातीला. त्यानंतर आपल्याला इथे डेव्हलपर टॅब मध्ये जायचं आहे. डेव्हलपर टॅब मध्ये जा. त्यानंतर इथे पिक्चर कंटेंट कंट्रोलवर जायचं आहे आणि त्यातून तो ऍड करायचा अशा प्रकारे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा. योग्य फंक्शनचा उपयोग करून सर्व विद्यार्थ्यांचे ऍव्हरेज मार्क कॉलम M मध्ये कॅल्क्युलेट करा म्हणत आहे. सर्व विद्यार्थ्यांचे ऍव्हरेज काढायचं आपल्याला कॉलम M मध्ये. तर कॉलम M मध्ये क्लिक करा. या ठिकाणी ऍव्हरेज काढण्यासाठी एक तर तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता किंवा ऑटोसम मध्ये या आणि याच्यातून ऍव्हरेज घ्यायचा आहे. तर इथून ऍव्हरेजचा फॉर्म्युला घ्या. यामध्ये आपल्याला जेवढे सब्जेक्ट मध्ये मार्क्स आहे तेवढेच मार्क्स सिलेक्शन करा आणि एक एंटर करायचा आहे. तर पाहू शकता तुम्ही पहिलं ऍव्हरेज यातनी निघालेला आहे. पहिल्या ऍव्हरेजला सिलेक्शन करा आणि ते कोणत्यातनी कर्सर ठेवून क्लिक करून खाली ओढत न्यायचं आहे अशा प्रकारे. तर तुम्ही पाहू शकता सगळ्यांचे ऍव्हरेज यातनी निघालेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन. सपोर्ट फोल्डर मधील विंडोज विस्टा फाईल ओपन करा म्हणते आणि त्या फाईल मधील सर्व शब्द आपल्याला डिलीट करायचे आहे आणि त्यानंतर फाईलला बंद करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला सपोर्ट फोल्डर मध्ये जा. विंडोज विस्टा या फाईलवर डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक करून तिला ओपन करा. यामध्ये सर्व शब्द डिलीट करण्यासाठी कुठे एक सिंगल क्लिक करा. Ctrl+A न ऑल सिलेक्शन करायचं आहे आणि कीबोर्डवर जे डिलीटचं बटन आहे त्या बटनांना तिला डिलीट करायचं आहे. तर डिलीट झालं. त्यानंतर फाईल मध्ये जा. त्यानंतर सेव्ह वर क्लिक करायचं आहे आणि या डॉक्युमेंटला क्लोज करण्यासाठी त्या क्लोज बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे ते क्लोज झालेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सेव्ह अँड नेक्स्ट करा. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये वेलकम टू ग्लोबल टूर्स अँड ट्रॅव्हल्स या टेक्स्टला हायपरलिंक देऊन www.global2travels हे वेब पेज ओपन करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. तर यावेळेस काय करायचं बघा, ज्या नावाला सांगितलं असेल तर त्या नावाला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इन्सर्ट वर जायचं आहे. त्यानंतर इथे लिंक वर जा. लिंक वर गेल्यानंतर आपल्याला इथे हायपरलिंक दिलेला आहे. तर जी लिंक दिली असेल त्या लिंकला इथून कॉपी करून घ्या आणि इथे ऍड्रेस बॉक्स मध्ये तिला पेस्ट करायचं अशा प्रकारे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. सपोर्ट फोल्डर मधील नेटवर्क फाईल ओपन करा म्हणते. त्या फाईल मध्ये सर्व टेक्स्ट डिलीट करा आणि फाईलला सेव्ह करून फाईलला
बंद करा म्हणतात. तर सपोर्ट फोल्डर मधील म्हणत आहे, तर सपोर्ट फोल्डर मध्ये जा. नेटवर्क फाईलला ओपन करण्यासाठी नेटवर्क फाईलवर डबल क्लिक करा. ओपन झाली ती फाईल. त्यानंतर कुठे एक सिंगल क्लिक करा आणि त्यानंतर कंट्रोल+A चं बटन प्रेस करायचं आहे. कंट्रोल ऑल सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर डिलीटचं बटन आहे, कीबोर्डवर डिलीटचं बटन डिलीट करा. त्यानंतर या फाईलला सेव्ह करण्यासाठी फाईलमध्ये जा आणि त्यातून सेव्ह करा. त्यानंतर याला क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा, योग्य फंक्शनचा उपयोग करून सेल रेंज L2 ते L21 मध्ये सर्व विषयांचे टोटल मार्क दाखवा म्हणत आहे. तर टोटल काढण्यासाठी आपल्याला इथे L2 मध्ये क्लिक करा. त्यानंतर इथे ऑटोसमच्या डाऊन एरोवर जायचं आहे आणि त्यातून सम हा फंक्शन इथून घ्यायचा आहे. जेवढे मार्क्स आहे तेवढे मार्क्स सिलेक्शन करा आणि एक एंटर करा. तर पहिल्या विद्यार्थ्याचं टोटल निघालेलं आहे. बाकीच्यांचं काढण्यासाठी ते कोणत्यातनी कर्सर ठेवायचा आहे डॉटवर आणि क्लिक करून खाली ओढत न्यायचं आहे किंवा डबल क्लिक केलं तरी चालेल, संपूर्ण निघून येईल. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आणि शेवटचा प्रश्न बघा. दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये 3 अतिरिक्त स्लाइड ऍड करा म्हणतात. तर स्टेप बाय स्टेप घ्या. आता इथं कोणत्याही स्लाइडचं नाव सांगितलेलं नाही, त्यामुळे वरच्या ऑप्शन्सवर जाऊन आपण 3 वेळेस क्लिक करायचं आहे. 1, 2 आणि 3. त्यानंतर काय म्हणते, पहिल्या स्लाइडला टाइम इफेक्ट अशा प्रकारे अप्लाय करा की स्लाइड रन करताना दुसरी स्लाइड आपोआप 5 सेकंदानंतर दिसेल म्हणत आहे. तर पहिल्या स्लाइडवर जा, ट्रान्झिशन मध्ये जा आणि ते आफ्टरवर क्लिक करून आपल्याला इथे 5 सेकंद यामध्ये घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण प्रश्न सोडवणं झालेला आहे आणि अजूनही आपल्याकडे 30 मिनिटांचा टाइम इथे शिल्लक आहे, 29 मिनिटाचा. त्यानंतर याच्यातनी आपल्याला एंड एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला दाखवले जाईल का आपले किती प्रश्न बाकी आहे का. तर बाकी जर असेल तर तुम्ही याला कॅन्सल करून तो प्रश्न सोडवू शकता. जर 0 असेल तर याच्यातून ओके बटनावर क्लिक करा, पुन्हा ओके बटनावर क्लिक करा, पुन्हा ओके बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 48 मार्क मिळालेले आहे. तर यामध्ये टोटल प्रश्न 50 होते, त्यामध्ये आपण 50 प्रश्न सोडवलेले आहे आणि करेक्ट प्रश्न आपले 48 इथे आलेले आहे. तर आपले 2 प्रश्न चुकलेले आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरासेशन 47 सोडवायचं आहे. त्यानंतर इथून लॉग आउट करा. तर अशा प्रकारे आपल्याला इरासेशन 47 कंप्लीट सोडवायचं आहे.